आज मी 500 रुपयामध्ये काय काय शॉपिंग करते हे तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आज तुळशीबागेत जाणार होते आणि गणपती बाप्पाचं दर्शन पण घ्यायचं होतं. तर मी कल्याणी आणि दीदी पोचलो होतो इकडं दगडूशेठ गणपतीच्या समोर. तर पहिल्यांदा आम्ही दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आम्ही ठरवत होतो नक्की काय काय घ्यायचं. कारण की मुली म्हणलं तर शॉपिंग तर आलीच आणि दिवाळी म्हणलं तर खूपच सेल लागलेले असतात. मग काय त्याचा फायदा उठवायचा आणि शॉपिंग करायची. तर आम्ही ठरवलं काय काय घ्यायचं आहे. मग लगेच निघालो. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही खाल्लो होतो उकडीचा मोदक. ते होता 30 रुपयांचा आणि मी इकडं घेतला हातात तर इकडं कल्याणीचा निम्मा खाऊन झाला. म्हणजे काय बोलावा. नंतर इकडे आले होतो 150 रुपयाच्या सेलमध्ये म्हणलं तेवढीच चप्पल भेटन. तर आपलं बजेट कमी त्याच्यामुळे आपल्या 150 रुपयाच्या सेलमध्येच आपलं बजेट बसणार. त्याच्यामुळे मग मी 150 रुपयाची घेतली चप्पल. त्याच्यानंतर घेतली होती 250 रुपयाची कुर्ती. तर मला खूपच हळहळ लागली होती. माझ्या फक्त 100 रुपये राहिले होते, सॉरी 70 रुपये राहिले होते. त्याच्यामुळे मग माझं बजेट खूपच कमी होतं. दीदी म्हणली मला काहीतरी वेगळं खायचं. तिला म्हणलं नाही बाबा माझं बजेट नाही, 70 रुपयाची पावभाजी घेणार बस. 70 रुपयाची पावभाजी घेतली आणि आले घरी. मला तर जीवाला हळहळ लागली. मला तर आईस्क्रीम खाता आली नाही, काहीच खाता नाही आली. इकडं आले आणि इकडं मला जरा बरं वाटलं. कारण की मांजरांची चालली होती भांडणं. मला अशी गल्लीत भांडणं चालली ना लय आवडतं. पण मी नेमकी चालले ना बंद होतं. त्याच्यामुळे मला खूपच राग येतो. यांची तशीच बंद झाली होती. तर म्हणलं इकडं दुसरी का गल्लीत भांडणं चालू आहे का काय बघते. पण इकडं काय कोणची भांडणं चालू नव्हती. तर म्हणलं चला आपलं ग्रुप जाऊ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला बाय.